तुम्ही असला काय नसला काय कुणाला काय फरक पडत नाही बरं का. कोण तुम्हाला विचारत पण नाही. नातेवाईक सोडा, जवळची माणसं सुद्धा विचारत नाही ते. पण एखादी चूक करून बघा की तुम्ही, नातेवाईक आणि घरचे बापरे हात धुवून माग लागतील सगळे. अगो बाई ती नाशी केली, अगो बाई ती तिकडे गेली, अगो बाई ती अशी. तुमचं डोकं जे केलेलं नसल्यावर चुका करायला पण भाग पाडतील त्यांनी. अशीच आहेत बरं का खरोखर. आणि ज्या मग आपण कसं विचार करायच्या नादात 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 कसं होऊन जातात चुका माणसाच्या. आणि ती कुठं धुतऱ्या तांदळासारखी असते ती, त्यांच्या चुका होत नाहीत व्हय. सगळी त्याच माळाची मणी असतात. खरं स्वतःच्या गांडी खाली अंधार बघत नाहीत कोण. दुसऱ्याच्या ताटात काय आहे बघत असतात, स्वतःच कधीच बघत नाहीत. कशा आहात सगळे? आज आठवलं म्हणून सांगितलं बरं का. आणि हे खरं सत्य आहे. आपले नातेवाईक ज्यावेळी आपणला अडचणीत असतोय कोणी विचारणार नाहीत. पण तेच जर तुम्ही एखादी चूक करून बघा की खरोखर जीवन अवघड करून टाकतात, जगायचंच मुश्किल करून टाकतात. आणि मग गावभर सगळ्यांनी करत असतात. आणि कसं आहे माहिती आहे काय, म्हणून तर मी काय असेल ते आपली फॅमिली समजून मी माझ्या यूट्यूबच्या फॅमिली बरोबरच गप्पा मारत असते. माझं काय असेल ते सुख दुःख तुमच्याबरोबरच फेसबुकला माझे बरेचसे चांगले फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर शेअर करत असते. कारण नातेवाईक काय हो, आता बघा काम करत करत भाज्या निवडायचं चालले आणि डाळ शिजत घातल्या, भात झालाय. मला संध्याकाळचे डबे असतात ना, संध्याकाळचे पण असतात सकाळचे पण असतात. पण आता वाजलेत 5:30, त्यामुळं चालू करायला पाहिजे आपलं काम. भाजी निवडायला पाहिजे, करायला पाहिजे. कोण करणार सांगा, निवडल्याशिवाय कसं करणार. आणि ठीक आहे नाही, मग असंच काहीतरी आठवलं तर मग मधनं गप्पा मारायची इच्छा होते वेळ असेल तेव्हा. शक्यतो जास्त करून आता वेळ मिळतच नाही. 1 मिनिट आता डाळ बघायला पाहिजे मला उठून. बघा तुम्हाला दाखवते. भात झालाय माझा. आता हे सगळं निवडून ठेवायचं. ही मेथीची भाजी आहे, ही उद्या सकाळच्याला शेपूची भाजी, आणि ही कोथिंबीर. हे सगळं निवडून ठेवलं तर थोडासा म्हणजे काम कमी होते ना. मग बघा पाणी संपलेलंच होतं डाळीतलं, त्यामुळं कुकर नाही, त्यामुळं आता पातेल्यात शिजवायचं काम चालू आहे. बोलवलं की येत नाहीस, कुठं जातोयस, गायब होतोयस? मी पाणी भरत होतं की माझं प्यायचं पाणी नव्हतं. आता मी तुला चहा प्यायला बोलवलेलं का नाही? हो, कुठे गेलेलास? कोण आहे? तुला चहा प्यायला बोलवत होते कधीपासून मी. आता आता चहा संपला, थोड्या वेळानं देते करून. शेजारचा मुलगा आहे, मग अशी चहा बनवला तेव्हा मी किती आवाज दिला, कुठे गेला काय माहिती, गायब झाला. आणि आता आलाय काय काकू करत. आता चहा संपला, आता थोड्या वेळानं बनवून देते त्याला. लहान मुलं कशी हे असतात ना, चांगला मुलगा, चांगला आहे मुलगा तो. आणि खरोखर म्हणजे घरच्यांपेक्षा बाहेरचेच खूप चांगले असतात. मला इथं बाहेर राहिल्यानंतर अनुभव येतोय. बरोबर आहे ना? तुम्हाला पण आलाच असेल अनुभव. कारण घरचे काय 1 मिनिट मला तर चालू असते असं, त्यामुळं घरच्यांकडे जास्त मी अपेक्षा ठेवतच नाही. घरचे असले नसले काय आपल्याला जगायला पाहिजेच. बरोबर आहे की नाही?
कोण साथ देवो ना देवो, आपलं काम तर आपण करायलाच पाहिजे. जरी एकटं असलं तरी एकटं पण जगायलाच पाहिजे, जोपर्यंत वरचा देवाचं बोलवून येत नाही. ते काय म्हणतात, ते कर्माची फळं सगळी संपल्याशिवाय तो पण बोलवणार नाही आपल्याला. त्यामुळं काय चाललंय मग आपलं प्रयत्न जगायचा. जरा पाणी पिते, तहान लागल्या. तू येणार तर कसं आहे, मला काय म्हणायचं आहे, जोपर्यंत आपली वेळ संपत नाही, वरचं बोलावून येत नाही, तोपर्यंत जगायला हे लागतच, कसं का असेना. आणि जे पण वाढून ठेवलंय ते त्याचं सटवीनं लिहिलेलं असते ना. मला तर वाटतंय माझ्या नशिबात ती सटवी लिहायचंच विसरली का काय, कोणास ठाऊक. काही लिहिलेच नसेल, असंच कोरं पाठवलं असेल, त्याच्यामुळं तर इतका त्रास होतोय. आता मस्त मेथीची भाजी करते, भाकरी करते, डाळ भात झालेलाच आहे. मग संध्याकाळी काय 2 डबे आणि आमच्या दोघांचं, असं 4घांचं जेवण झालं. 4घांचं जेवण बनवायचं बस. मग काय करता आणखी, तुम्ही ना सबस्क्राईब करा सगळे. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा छान छान. तोपर्यंत चला, कुणाचं बाळ रडतंय, कुणाचं काय होतंय, बापरे खरंच कंटाळा आहे. पोरं पण बारकी लई दमवत्यात बरं का. त्यांना लहानाचं मोठं करा ह्या आशेनं की म्हातारपणी सांभाळतील. कुठलं काय कोण सांभाळत नसते आणि काय नसते. डोक्याला ताप आहे. नुसतं कर्म करत राहावा, फळ कुठं आहे कुणास ठाऊक. आणि सगळी म्हणतात कर्माची फळं मिळतात, कधी मिळणार. चला.